विजापूर रोड परिसरातील सर सय्यद अहमद खां उर्दू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विजापूर रोड परिसरातील सर सय्यद अहमद खां उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन फैज इनामदार हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून लियाकत अली शेख, प्राचार्य अर्जुमंद औसेकर, परवीन पठाण आणि डॉक्टर एहतेशाम नदाफ यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी विद्यार्थ्यांनी उर्दू, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमातून प्रभावी भाषणे सादर करून देशभक्तीचा जागर केला। संस्थेचे चेअरमन फैज इनामदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आवाहन केलं की भारत देशाला 100% साक्षर करण्यासाठी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा। या कार्यक्रमाला आरिफा सय्यद, शमशाद शेख, बिल्किस नदाफ, फरहत विजापुरे, कमर खरादी, नफीसा शेख, इलियास शेख, माजिद वळसंकर, मेराज शेख, नसरीन बड्डो, सुफिया शेख, कुबरा बागवान, जिनत शेख, नसीम शेख, समीना कारीगर, फरहाना शेख, रजिया शाब्दी, नुजहत शेख आणि तजीन शेख यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मसरत शेख यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अल्मास बिद्री यांनी केलं। मी आमच्या या संस्थेच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो। सोलापूर शहर व जिल्हा आणि आपला जो भारत देश, आजच्या निमित्त मी सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो। आपल्या भारत देशाला आपण सर्वजण मिळून, सर्व समाजसेवी संस्था आणि सर्वजण, आपलं एक कर्तव्य आहे की आपण आपल्या भारत देशाला स्वयंभू आपल्या पायावर उभा करण्यासाठी प्रयत्न करूया आणि त्याचबरोबर 100% साक्षर भारत देश करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया। सर्व शिक्षक, प्राचार्य, सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी असे सांगू शकतो की याच विद्यार्थ्यांच्या मधून कोणी बाबासाहेब आंबेडकर, कोणी APJ अब्दुल कलाम, कोणी चाचा नेहरू आणि अनेक जे आपल्या भारत देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, या विद्यार्थ्यांच्या मधून देखील एक चांगला भारत देशाचा भविष्य घडवू शकतो आपण, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे। आणि सर्व शिक्षकांना मी सांगू इच्छितो की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यामध्ये स्वतःच्या पायावर एक भीती त्यांच्यामध्ये जी असते ते बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा। एवढे बोलून मी माझे दोन शब्द